हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईनं मस्त असं हे ब्लाऊज माझा स्टिच करून झालेला होता. आज दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. किती ब्लाऊज शिवले काय हे सगळं तर पाहू शकता. मस्त असं फिनिशिंगमध्ये पानगळा रेडी करून घेतला आणि हा एक ब्लाऊज मी शिवून घेतला आणि हा एक घेतलेला आहे. तर बघा आत्ताच मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे, म्हणजे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि सोनू पण शाळेतून आलेले आहे. तर जवळजवळ 2 वाजले होते आणि सकाळी मी थोडंसं लवकरच बसले होते 12 वाजता. तर माझे 2 ब्लाऊज कंप्लीट झाले आणि मग मात्र मला तिसरा ब्लाऊज शिवायला घ्यायचा होता. तर मी लगेच शिवायला बसले. तर हा एक ब्लाऊज राहिलेला होता. एकाच मापाचे 2 होते, एका मापाचा 1 होता, असे 3 ब्लाऊज होते जे की मला संध्याकाळी द्यायचे होते. आणि त्यानंतर काही 3 ब्लाऊज मी कट करून ठेवले होते, ते पण इथे जवळचेच कस्टमरचे होते, ते पण द्यायचे होते. म्हणजे प्रत्येकाचा एक एक वेगळा ब्लाऊज होता. तर असे टोटल माझ्याकडे 6 ब्लाऊज होते कटिंग केलेले, ते आज मला पूर्ण करायचे होते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही आहे, कारण छान छान टिप्स तर मी देतच असतील. त्याचबरोबर माझं डेलीचं रुटीन पण तुमच्याशी शेअर करत असते. पहिलं बॉबिन भरायला घेतलं. आता प्रत्येक वेळी बॉबिन भरायचं, व्यवस्थित आपल्याला बॉबिन डब्बी बसवायची, त्यानंतर मग शिवायचं. आता मशीनचे प्रॉब्लेम्स तर बऱ्याच ताई मला बोलतात की ताई असं होतं आहे तसं होतं आहे. आता नवीन एका ताईने कालच कमेंट केली होती की ताई माझी नवीन मशीन आहे पण चालवायला खूप त्रास देते. बघा, ज्यावेळेस नवीन मशीन असते त्यांचे पार्ट नवीन असतात, त्यामध्ये ऑइलिंग भरपूर केलेलं नसतं. त्यासाठी आपल्याला मशीनला ऑइलिंग करायचं आहे, खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे. अगोदर ऑइल टाकून मग खूप वेळा चालवायची आहे, म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. बिना दोरा लावता, दोरा नाही लावायचा, फक्त ऑइल टाकायचं आणि चालवायची. म्हणजे कशी मशीन लूज होते आणि मशीन चालायलाही छान अशी चालते, म्हणजे तुम्हाला जड वगैरे जाणार नाही. आणि जर तुम्ही मोटरवर शिवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे, कारण मोटरला लोड होत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी इथं अगोदर प्रिन्सेसची कटोरी जोडायला घेतलेली आहे. आणि आज मला जेवढे ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचेच होते त्याचबरोबर हुकही लावायचे होते. आता बघूयात काय काय होते काय, हे पूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहेच. आता 2-3 दिवस झाला असा व्हिडिओ आलेला नव्हता, तर आज तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर देखील करायचं आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवा, कारण नवीन नवीन डेली व्लॉग, डेली रुटीन, टेलरिंग टिप्स, फॅशन डिझायनर आयडिया, बिझनेस आयडिया मी तुम्हाला देत असते. तर अशा पद्धतीने आता मी व्यवस्थित करून घेते कटिंग वगैरे. हा ब्लाऊज पण मी पूर्ण करून घेते. तर बऱ्याच ताई बोलतात की ताई तुझं हे सगळं कसं मॅनेज होतं, आम्हाला तर ब्लाऊज शिवायला खूप कंटाळा येतो, आमचं तर होतच नाही, एकच ब्लाऊज होतं, 2च ब्लाऊज होते, तू कसं काय एवढे ब्लाऊज शिवते. तर होऊ शकतं, ज्यावेळेस आपण कामाचं पूर्ण नियोजन लावलं त्यावेळेस होऊ शकतं, कारण आपण कामाचं नियोजन लावलं तरच कामं पूर्ण होतात. जर तुम्ही कामाचं नियोजन नाही लावलं, नुसता टाईमपास करत राहिलात, तर मग मात्र कामं तुमची पूर्ण होणार नाहीत. तुम्हाला कामं करायचीत ही असं मनामध्ये ठरवायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. पूर्ण कामं होईपर्यंत, कमीत कमी एक ब्लाऊज होईपर्यंत तरी तुम्हाला जागेवरचं उठायचं नाही. ज्यावेळेस इमर्जन्सी असेल त्यावेळेस तर उठावंच लागतं. मुलं घरात असतील, हे मागतात ते मागतात, त्यावेळेस तर आपल्याला उठावंच लागतं. पण शक्यतो ज्यावेळेस मुलं शाळेत जातील त्यावेळेस जास्त शिवायचं काम करा. आता बघा, माझे मुलं ज्यावेळेस शाळेत जातात सकाळी, त्यावेळेस माझं कामं वगैरे आवरले की मी जी बसते ना, तर मग उठत नाही आणि अधूनमधून मग कस्टमर वगैरे आल्यावर उठावंच लागतं. तर बघा, मग मी उठले होते थोडा वेळ, त्यानंतर मग हा पूर्ण ब्लाऊज कंप्लीट करून घेतला. नंतर काही शूट नाही केलं परत शिवताना. हा ब्लाऊज मी पूर्ण कंप्लीट केल्यावर दाखवते तुम्हाला. हा ब्लाऊज पूर्ण रेडी झाला आहे. हा एक आणि हा एक, म्हणजे दोन्ही एका मापाचे ब्लाऊज होते आणि त्यानंतर हा एक वेगळ्या मापाचा होता. आणि इथं पसारा तर भरपूर झाला आहे, चिंध्या तर 4-5 वेळा मला झाडून घ्यावं लागतं. आणि मग मात्र परत मला आता शिवायला बसायचं होतं, कारण परत ते 3 ब्लाऊज शिवायचे होते. आणि मला ना बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की ताई तुझी मशीन कोणती आहे, प्लीज दाखव ना. तर मी याच्या अगोदरसुद्धा एका व्हिडिओमध्ये दाखवलेली होती. तर बघा, ही अनमोलची मशीन आहे. तर तुम्ही अहिल्यानगरमध्ये राहत असेल तर तुम्ही ही अनमोलची कंपनीची मशीन नक्कीच घ्या, जर तुम्हाला घ्यायचा विचार असेल तर, कारण ही मशीन खूप छान चालते. आणि मोटरसुद्धा मी अनमोल कंपनीचीच वापरते, कारण आणि ही डबल पाट्याची मशीन आहे. आणि जी सिंगल पाट्याची मशीन असते त्याला पाटाही छोटा येतो आणि मशीनचं हेडसुद्धा छोटं असतं. आता ह्याचं मोठं हेड आहे, ज्यावेळेस त्याचं मशीन मोठी आज दिसते. आणि त्याचबरोबर ह्याला डबल पाटा पण येतो, म्हणजेच काय तर पुढे थोडासा जास्त पाटा येतो. आणि तुम्हाला पिकोची सुद्धा मशीन दाखवते बघा. तर पिकोच्या मशीनबद्दल सुद्धा बऱ्याच ताईंनी विचारलेलं होतं, तर तुम्हाला थोडक्यात दाखवते. मी याच्या अगोदर दाखवलेली आहे पण तरीसुद्धा. तर बघा,
ही पण अनमोलचीच मशीन आहे पिकोची सुद्धा, आणि मी अनमोलचे कमीत कमी 10 वर्ष झालं यूज करते आहे. तर आता त्या अगोदरसुद्धा मी 1-2 कंपन्या यूज केल्या होत्या, पण त्यावेळेस मला काही व्यवस्थित त्या लागल्या नव्हत्या. 2-3 वर्ष झालं की मशीन बदलावी लागायची. पण आता ह्या मशीनला बरेच वर्ष झालं मी चालवते, अजिबात काहीच कुठे प्रॉब्लेम येत नाही आहे. कुठे थोडंफार सर्व्हिसिंग असेल तर मी स्वतः करते घरी, अजिबात सर्व्हिसिंगला वगैरे नेत नाही. आणि जर एखादा पार्ट गेला असतो, तो पार्ट काढायचा आणि तिथं जाऊन ते सामान घेऊन यायचं आणि घरी येऊन बसवायचं. किंवा जर आपल्याला तिथं नाही समजलं, काही पार्ट असे असतात आतमधले की तिथं आपल्याला नाही समजत, तर मग त्यावेळेस मात्र मी सर्व्हिसिंगला नेत असते. नाहीतर शक्यतो जेवढं समजेल तेवढं मी घरीच करत असते. त्या विषयावरती सुद्धा मी बरेच व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेले आहेत, किंवा इतर पुढे सुद्धा मी तुम्हाला करत राहील. ठीक आहे. कारण मशीन कसं आहे, एखादी मशीन जर चांगली लागली ना तर खूप चांगली लागते, कंपनीही चांगली असते, त्यातलं आतमधलं सामानही स्ट्रॉंग असतं, छान असतं, व्यवस्थित चालतं आणि खूप दिवस आपल्याला ते टिकाऊ मिळतं. त्यासाठी मग काय करायचं, घ्यायची तर तुमची इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त करा. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर पुढं ब्लाऊजचा, तर मग तुम्ही थोडी इन्व्हेस्टमेंट जास्त करा, पण मशीन चांगलीच घ्या. कारण ही मशीन माझ्याकडं खूप वर्ष झालं मी घेतलेली आहे, तर खूप छान चालते, इतकी भारी चालते ना की बघायचं काम नाही. कारण इतकं भारी मी कामही करते, कधी कधी सीझनमध्ये तर 8-8, 12-12, 15-15 ब्लाऊज शिवते. तर तरीसुद्धा ही मशीन अजिबात कुठेच काही खराब होत नाही, काय नाही, एकदम मस्त चालते. आणि जर सीझन नसेल तर रोजचे माझे 4-5-6 असे 7-8 असे ब्लाऊज असतात. जर एखादेच नसेल तर एखादंही नसतं. तुम्हाला तर माहितीच असतं, आता घरातलं काम मॅनेज करून या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. जसं होईल तसं मी ब्लाऊज शिवते. पण कधी आणि मी रात्री जरी ब्लाऊज मला शिवायचा असेल किंवा सकाळी पहाटे उठून जरी शिवायचा असेल तर 1 तासभरामध्ये माझा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट होतो. कारण ही मशीनच तेवढी छान चालते आणि मशीन मला साथही तेवढीच देते. कारण मी ह्याच्या अगोदर आहे ना 2-3 कंपन्याच्या मशीन वापरल्या होत्या, पण त्या अगदीच इतक्या त्रास द्यायच्या. थोडंसं शिवून झालं की 2-3 तास की मग थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. तर मग त्यावेळेस मी 2 मशीन बदलल्या. एक मशीन मी शीतल कंपनीची वापरली होती आणि एक विल्सन कंपनीची वापरली होती. त्या दोन्ही पण मशीन मला खूप जास्त त्रास दिला त्यांनी. तर मग त्यावेळेस मग मी त्या दोन्ही पण बदलून टाकल्या. अगोदर शीतलची वापरली, ती बदलली. त्यानंतर मग ह्याची वापरली, विल्सन कंपनीची वापरली. तर तीसुद्धा तशीच व्हायला लागली. मग तीसुद्धा बदलली आणि ही घेतली. तर ही घेतलीपासून मला कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाही. जर तुम्ही अहिल्यानगरमध्ये राहत असाल तर ह्यांचे 2-3 शॉप आहेत, तुम्ही तिथं विजिट करून डायरेक्ट शॉपमधून ही मशीन परचेस करू शकता, म्हणजे घेऊ शकता. आणि खूप छान चालते. बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई प्राईस दाखव, सांग मशीनची. तर मशीनची प्राईस त्यावेळेस मी मोटरसोबत 9,500ला घेतली होती. आता कमी जास्त असू शकतात, काही माहीत नाही, तुम्ही एकदा नक्की विचारा दुकानात जाऊन. तर बघा, आता ही माझी काही कटोरी ब्लाऊज होते, काही 4 टक्स होते, तर काही हे होते नाही का, प्रिन्सेस होते. आता तुम्हाला सगळे ब्लाऊज दाखवते टोटली माझे किती काय झालेले आहेत. तर टोटल माझे 6 ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30. तर पाहू शकता मी 12 वाजता बसले होते आणि त्यातही मधून अजून उठणं होतं. 1-2 कस्टमर आले होते ट्रायलिंगला, तर त्यांचाही बराच वेळ गेला होता त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर मध्ये खायचं प्यायचं उठून त्याच्यातही बराच वेळ जातो. आणि इतके माझे ब्लाऊज पूर्ण झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर हे काही कटोरी आहेत, काही प्रिन्सेस आहेत, तर काही 4 टक्स आहेत, 2 4 टक्स आहेत, 3 प्रिन्सेस आहेत आणि 1 कटोरी आहे. तर एवढे ब्लाऊज माझे पूर्ण रेडी झालेले आहेत, पाहू शकता. व्ही नेक होता ह्या गळ्याचा, खूप छान. आणि ह्यानंतर समोरच्या साईडनी पंचकोनी होता. तर आणि ह्याचं बाहीचं फिटिंग वगैरे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील फिटिंगमध्ये, बऱ्याच ताई बोलतात की ताई आमच्या बगलेमध्ये घोळ येतो किंवा मुंड्याचा आकार व्यवस्थित येत नाही आहे, मग काय करावं, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जर तुम्हाला शिकायच्या असतील तर आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवरती तिथं जाऊन तुम्ही नक्की शिकू शकता. कारण मी ह्या चॅनलसोबत ते चॅनल टॅग करत असते नेहमी व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ते हुडकायलासुद्धा सोपं जाईल. तर पाहू शकता 1, 2 आणि त्यानंतर हा 1, 3 हे प्रिन्सेस आहेत आणि हे 4 आणि हे 5, म्हणजे हे 4 टक्स आहेत. आणि त्यानंतर हे शेवटचा एक कटोरी आहे. तर असे टोटल हे 6 झाले. त्यानंतर लगेच हुक वगैरे लावायला मी बसले, कारण हुक लावून झाले की मग म्हटलं
देण्यासाठी रेडी होतील ब्लाऊज. आणि काही ब्लाऊजला बटन लावायचे होते, ते बटन लावून घेतले, पण काजे म्हटलं आता उद्याच्याला कराव्यात. तर बऱ्याच ताईंनी हे सुद्धा कमेंट केलं होतं की ताई मशीनवरती काजे करती कसे करती ते आम्हाला दाखव. तर खूप वेळा झाली कमेंट करून त्यांची, आणि मला काही एवढ्यात व्हिडिओ ते बनवणं झालाच नाही, कारण मी त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, म्हणून मग मी बाहेरच काजे बनवायला देते. पण शक्यतो तुम्हाला 2-3 दिवसात ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. एखाद्या ब्लाऊजचे काजे मी पिकोफॉलच्या मशीनवरती करून दाखवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने केले जातात काय. तर पाहू शकता आता इथं हे सगळे ब्लाऊज मी आवरून ठेवते, कारण काही लावायचे झालेले होते ते आवरून ठेवते म्हणलं, आणि बाकीचे पण मग हुक लावायला घेते, कारण हे ब्लाऊज बाहेरचे होते. म्हणून मग मला म्हटलं ते पटकन सगळं व्यवस्थित त्यामध्ये टाकून ठेवावं, आणि जे काही इथले जवळचे होते त्याचे लगेच हुक काही बटन वगैरे लावून ते ठेवावेत, म्हणजे इथं केव्हाही देता येतात. तर मग तेच चालू होतं इथं माझं. तर बघा, तुम्हाला मशीनविषयी सांगितलं मी. आता तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. मला तरी वाटतं तुम्ही जर इथं अहिल्यानगरमध्ये आसपास राहत असाल तर नक्की सरदारजीची मशीन घ्या. 100% खूप छान चालते आणि मस्त त्याची गॅरंटी पण आहे, म्हणजेच 100%. तर ठीक आहे, तर मशीनविषयी बऱ्याच ताईंनी विचारलेलं होतं, म्हणून मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही नक्की याच्याविषयी विचार करू शकता. आणि बऱ्याच ताई मला हे पण म्हटले होते की ताई इलेक्ट्रिक मशीन घे, पांढरी जी असते 28,000, 25,000, 30,000, बऱ्याच वेगवेगळे पार्ट आहेत, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मॉडेल आहेत. तर ती घ्यायला काही नाही, पण आता घरात असं झालेलं की जागा नाही आहे. मी रेडच्या घरामध्ये राहते, तुम्हाला तर माहितीच आहे, मी खूप वेळा सांगितलेलं आहे. तर मग त्यासाठी ज्यावेळेस आता माझं स्वतःचं घर होईल, किंवा विचार करते 1-2 वर्षात मी घेईल तशी मशीन, कारण मला खूप आवडते, आणि ही माझी मशीन खूप चांगली चालते, म्हणून मला असं वाटतं की बरी आहे हीच, नाही का. ती पण छानच चालेल. मी बघितली 2-3 वेळा, त्याचा डेमोसुद्धा बघितलेला होता, पण त्यावेळेस घ्यायला काय नाही, घेऊ शकत होते मी. आता मी स्वतः कमवते त्यामुळं तर मी घेऊ शकतेच. पण काय होतं की इलेक्ट्रिक मशीनवरती ज्यावेळेस खालचं पॅन्डल ते डायरेक्ट सगळंच आपलं ह्याच्यावरती चालतं, लाईटवरती चालतं. ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस आपल्याला पॅन्डल मारून ते त्या मशीनवरती शिवता येत नाही, जसं ह्या मशीनवरती शिवता येतं. तर मग मी विचार करते की भविष्यामध्ये ही माझी मशीन जशी आहे तशीच मी माझ्याजवळच ठेवणार आहे. मी हिला काही विकणार वगैरे नाही, ती कायम माझ्याजवळच राहील. आणि दुसरी पण इलेक्ट्रिक मशीन मी लवकरच घेईल. तर त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगेलच. पुढे तुम्ही व्हिडिओ तर बघतच राहताल, त्यावेळेस मग तुम्हाला समजेलच, शेअर करीलच. पण आत्ता तरी सध्या तरी मी काही तेवढा विचार नाही करत आहे की मला घ्यायची वगैरे काही. ज्यावेळेस हीच चलती तवर चलती, चांगली चालती, त्यामुळं मला काही ते मशीनचा अजून तरी विचार मी केलेला नाही घ्यायचा त्यासाठी. कारण हिच्यावर इतकी सवय लागलेली आहे ना मला, तर माझा एवढा फटकाच ब्लाऊज तयार होतो की बघायचं काम नाही, लगेच होतो. तर चला, ब्लाऊजचे कामं तर सगळे आवरून घेतले, आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर आई आलेली होती, त्यामुळं मग आईच स्वयंपाक करत होती. तर आई कालच आलेली, पण मी काही तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर वगैरे केलं नाही. आणि ती स्वयंपाक करत होती. चला, आणि मुलांना अभ्यासाला बसवलं होतं, मी दिवाबत्ती पण करून घेतली, आणि मस्त अशी मुलांचा अभ्यास इथे चाललेला होता. सोनू बसली होती अभ्यासाला, विशालचा अभ्यास झालेला होता. आणि सोनू एकदा अभ्यासाला बसली ना तर 4 वेळा तर नक्कीच उठते, इकडं तिकडे जाऊन येते आणि मग अभ्यास करते. तिचा असा चाललेला असतो. पण असं त्यांच्या मनावरती मुलांच्या घ्यायचं, कारण खूप जास्त फोर्स करायला गेलं ना तर खूप त्रास देतात आणि आरडाओरडा करतात. मग त्यासाठी जसं होईल तसं. पण तसा म्हणायला गेला तर तिचा अभ्यास ती पूर्ण करत असते कायम. फक्त विशालचं थोडंसं, त्याला कसं थोडासा अभ्यास, म्हणजे तो हुशार आहे पण अभ्यास करायचा खूप जास्त त्याला कंटाळा येतो. त्यासाठी मग त्याला थोडंसं खूप नादी लावून घुलून त्याच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागतो. तर तुमचे पण मुलं असं करतात का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर मग त्याचंसुद्धा दाखवते इथं काय करतोय तो बघा. आता इथं त्याचं खेळायचं चाललेलं आहे. इकडचे पुस्तक तिकडं ठेवायचं, इकडच्या खेळण्या तिकडं ठेवायच्या. दिवसभर तर शाळेत जातो, पण संध्याकाळी सुद्धा तो खूप जास्त पसारा करतो. तर त्याला असं मुलांचं तर चाललं होतं. आणि सोनूला ना एक नवीन गणवेश घेतलेला होता, त्याचा तिला त्याची पॅन्ट म्हणजे नॉट बांधता येत नाही नाडी, त्यासाठी मग मी इलास्टिक बसून घेतलं. आणि ह्याचा व्हिडिओ इलास्टिक कसा बसवायचं काय ह्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर आज दुपारीच तो 1 वाजता म्हणजे अपलोड केलेला आहे, शेअर केला आहे तुमच्यासोबत आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवरती. तिथे जाऊन नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब